तुम्हाला विश्वास बसणार नाही गृहिणींनो, पण आजची ही भन्नाट डिश जी बनवली आहे ती मी फाटलेल्या दुधापासून बनवलेली आहे. खरं तर फाटलेल्या दुधापासून रसमलाई, रसगुल्ला किंवा श्रीखंड असे विविध पदार्थ केले जातात. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. 100% गॅरंटीसह मी तुम्हाला सांगते की यापुढे तुम्ही फाटलेले दूध कधीच फेकून देणार नाही. इतर पदार्थापेक्षा अगदी सहज व सोप्या पद्धतीने बनणारी ही डिश नक्की ट्राय करून पहा. सर्वांना नक्की आवडेल. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात. माझ्या एका चुकीमुळे म्हणजे न तापवल्यामुळे दुधाची ही अशी अवस्था झाली. पुन्हा एकदा तापवताना संपूर्ण 1 लिटर दूध फाटलं गेलं. आता हे फाटलेलं दूध मी पूर्णपणे थंड करून घेतले, त्यातील पाणी काढून घेतले आणि गाळणीमध्ये या पद्धतीने पुन्हा मी प्रेस करून त्यातील शिल्लक पाणी देखील काढून घेतले. आता गाळणीच्या सहाय्याने यातील पाणी मी निथळून घेतलेली आहे. आता एक स्वच्छ सुती कापड मी घेणार आहे. आता या कापडामध्ये मी हे सर्व मिश्रण घालून घट्ट पिळून घेऊन त्यातील शिल्लक पाणी आपण सर्व काढून घेऊयात. पहा, मिश्रणातील बरंचसं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे. बऱ्याच प्रमाणात हे कोरडं झालेलं आहे. आता कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून ते थोडंसं गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण हे जे पाणी निथळून घेतलेलं मिश्रण होतं हे त्यामध्ये घालूयात आणि गॅसच्या मंद आचेवर या पद्धतीने फिरवत आपण ते कोरडं करून घेणार आहोत. जशी कढई गरम होईल तसं मिश्रणातील शिल्लक पाणी हळूहळू बाजूला येईल. ह्या मिश्रणातील पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत म्हणजे मिश्रण संपूर्ण कोरडे होईपर्यंत आपण या पद्धती खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊयात. मिश्रण पूर्ण कोरडे झाल्यावर त्यात आपण 1 अर्धी वाटी साखर घालून पुन्हा हे मिश्रण या पद्धतीने भाजून घेऊयात. 2 चमचे मिल्क पावडर व 1 चमचा कस्टर्ड पावडर घेऊन मी दुधामध्ये या पद्धतीने त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे खरपूस भाजलेल्या मिश्रणामध्ये आपण ही पेस्ट घालूयात. यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान रंग आणि चव देखील येईल. तर यामध्ये तुम्ही वरून तुमच्या आवडीचा इसेन्स घालू शकता किंवा फूड कलर देखील मिक्स करू शकता. आता या मिश्रणामध्ये 1 अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे आपण मिक्स करूयात आणि अगदी मस्त गोड खमंग सुवास येईपर्यंत हे आपण फिरवून घेणार आहोत. हे तयार झालेले मिश्रण आपण थोडेसे हलकेसे थंड करून घेऊयात आणि इथे मी एका प्लेटला 1 अर्धा चमचा तूप लावून ते पसरून घेतलेले आहे आणि हे हलकंसं थंड झालेलं मिश्रण या ताटामध्ये आपण लगेच घालून व्यवस्थित पसरवून घेऊयात. याला तुम्ही कलाकंद म्हणू शकता किंवा दाणेदार बर्फी म्हणू शकता किंवा तुमच्या आवडीचं एखादं नावही तुम्ही या डिशला देऊ शकता. आता वरून थोडीशी वेलची पूड आपण घालून घेऊयात आणि तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीचे क्रश्ड ड्रायफ्रूटचे मिश्रण देखील याच्यावर तुम्ही पसरवून घेऊ शकता. त्यानंतर त्याची तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्याचे वड्या पाडून अगदी रूम टेम्परेचरवर 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे ठेवून घेऊयात. पहा, अगदी मस्त चविष्ट आणि सुंदर अशी दाणेदार बर्फी फाटलेल्या दुधापासून बनवलेली आहे. यावर विश्वासच बसणार नाही. अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात तयार होणारी अशी ही दाणेदार बर्फी नक्की तयार करून पहा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीट व ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची रेसिपी लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जरूर पहा. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.